श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या आध्यात्मिक ऊर्जा देणाऱ्या दिव्य अशा नवीन स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचाच पुन्हा एकदा स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश खूपच दैवी आणि चमत्कारिक ठरणार आहे, कारण आजचा संदेश सर्व भक्तांसाठी खूपच दैवी आहे. स्वामी भक्तांनो, हा संदेश ज्या भक्तांच्या कानावर पडणार आहे त्या भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहेत. आणि स्वामी भक्तांनो, तुमची अडलेली कामंही पूर्ण होणार आहेत. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश ज्या घरात ऐकला जाईल त्या घरामध्ये शांतता पसरेल. स्वामी भक्तांनो, हा संदेश मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो ना, तेव्हा जीवनामध्ये आपल्याला सर्व काही मिळायला हळूहळू सुरुवात होते. जे जीवन आपल्यासाठी खूप दुःखदायक होते ते जीवन आता स्वामींच्या दैवी शक्तीने भरून जाऊ लागतं. स्वामी भक्तांनो, जेव्हा आपल्याला स्वामींच्या कृपेची जाणीव होते तेव्हा आपल्याला समजतं की या जगामध्ये कुणीही आपल्यासाठी काही करत नाही. मात्र स्वामी महाराज असे आहेत जे भक्तांच्या इच्छा पूर्ण करत असतात. भक्तांच्या प्रत्येक कर्माचं चांगलं फळ भक्तांना देत असतात. आणि स्वामी भक्तांनो, जे काही स्वामी महाराज भक्तांसाठी करतात ना, ते भक्तांच्या भक्तीमुळे करत असतात. ज्या भक्ताची भक्ती ही खरी असते त्या भक्ताच्या जीवनामध्ये स्वामी महाराज नेहमीच चमत्कार करत असतात. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनामध्ये लवकरच स्वामींचा चमत्कार होणार आहे आणि मनातील सर्व चांगल्या इच्छासुद्धा पूर्ण होणार आहेत. म्हणून स्वामींची सतत सेवा करत राहा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, जेव्हा आपल्याला जीवनामध्ये कोणी मदत करत नाही तेव्हा स्वामी महाराज आपल्याला मदत करत असतात. प्रत्येकजण आपल्याकडे पाठ फिरवतो. प्रत्येक जणाला वाटतं की हा आयुष्यामध्ये काही करू शकत नाही, तेव्हा स्वामी महाराज प्रत्येकाचं तोंड गप्प करत असतात, आपल्याला यश देत असतात. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये काही मिळवायचं असेल तर त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून बघा, स्वामींची सेवा करून बघा. जेव्हा प्रामाणिक प्रयत्न आणि स्वामींची सेवा एकत्र येते तेव्हा शक्य गोष्टीही शक्य होतात. मौन म्हणजे फक्त बोलणं थांबवणं नाही, तर मनात चालणाऱ्या अनावश्यक विचारांना शांत करणं आहे. कारण जिथे मौन असतं तिथं स्वामींची उपस्थिती स्पष्टपणे जाणवते आणि मनाला एक वेगळी स्थिरता मिळते. म्हणून जीवनामध्ये सर्व काही आपल्या मुखातून बाहेर येऊ देऊ नका. योग्य त्या ठिकाणी मौन ठेवायला शिका. आपण जेवढं शांत राहू ना तेवढ्या जीवनामध्ये नक्कीच स्वामी महाराज आपल्या चमत्कार करतील आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करतील. स्वामी म्हणतात, भक्ती म्हणजे फक्त कृती करणं नाही, तर प्रत्येक गोष्टीकडे शांतपणे निरीक्षण करण्याची सवय लावणं आहे. कारण निरीक्षणातूनच आपल्याला स्वतःच्या चुका आणि सुधारण्याचे मार्ग दिसायला लागतात. तुम्ही बाहेरच्या गोष्टींपेक्षा स्वतःच्या विचारांचं निरीक्षण करायला लागले की तुम्हाला कळतं की खऱ्या बदल हा कुठं करायचा आहे. स्वामी भक्तांनो, जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला स्वामी महाराज वेळोवेळी मदत करतील, तुमचं आयुष्य बदलून टाकतील. जीवनामध्ये फक्त काही चुकीचं करू नका. नेहमी प्रत्येक गोष्ट खरी करा, प्रामाणिकपणे करा. बघा, स्वामी महाराज कधी तुम्हाला काही कमी पडू देणार नाहीत. जीवनामध्ये कधी कोणाचं काही वाईट होणार नाही याची काळजी नक्कीच करायची. कारण जीवनामध्ये प्रत्येकजण प्रयत्न करतो, परंतु जो इतरांच्या भल्याचा विचार करतो तोच पुढे जातो. आणि जो इतरांना मागे टाकून मी पुढं कसा जाईल हा विचार करतो तो कधीच पुढं जात नाही. मग इतरांना मागे खेचण्यापेक्षा आपण प्रामाणिक प्रयत्न करून स्वतःच्या कष्टाने पुढे जा. खरा भक्त तो नसतो जो फक्त शांत बसतो, तर खरा भक्त तो असतो जो कोणतीही परिस्थिती आली तरी मन स्थिर ठेवतो. कारण त्याला माहिती असतं की स्वामींची शक्ती त्याच्या हातच आहे आणि तीच त्याला प्रत्येक वेळी उभं राहण्याची ताकद देते. म्हणून जीवनामध्ये शांतही राहायला हवं, त्याचबरोबर स्थिरसुद्धा राहायला हवं. परिस्थिती बदलत असते, मात्र आपण जीवनामध्ये कधीच बदलायचं नाही, आपण स्थिर राहायचं. स्वामींचा खरा आशीर्वाद म्हणजे जीवनातील सर्व समस्या संपून जाणं असा नाही, तर कोणत्याही परिस्थितीत न डगमगता उभं राहण्याची शक्ती मिळणं. आणि हीच ताकद भक्ताला इतरांपेक्षा वेगळं बनवते. म्हणून हाच खरा स्वामींचा आशीर्वाद आहे. भक्तीच्या मार्गावर चालताना सर्वात मोठी परीक्षा ही संयमाची असते. कारण स्वामी प्रत्येक गोष्ट
योग्य वेळेवर देतात आणि जो भक्त घाई न करता शांतपणे विश्वास ठेवतो त्याला आज त्या कृपेचा खरा अनुभव येतो. स्वामी महाराज म्हणतात, तू जितका शांतपणे वाट पाहायला शिकशील तितकं तुला जाणवेल की परमेश्वराचा प्रत्येक निर्णय हा योग्य वेळेवरच येतो. कारण परमेश्वराची वेळ कधीच चुकीची नसते. श्रद्धा ही फक्त शब्दांमध्ये नसते, ती मनाच्या स्थिरतेत दिसते. कारण ज्या भक्ताचा विश्वास अढळ असतो त्याला बाहेरच्या परिस्थितीत कधीच हलवू शकत नाही. स्वामींवर विश्वास ठेवणं म्हणजे प्रत्येक गोष्टीचं उत्तर लगेच मिळणं नाही, तर उत्तर येईपर्यंत मन शांत ठेवणं हीच खरी श्रद्धा आहे. खरं समाधान हे बाहेर मिळत नाही, ते आतून निर्माण होतं. आणि जेव्हा मनात स्वामींचं स्मरण स्थिर होतं तेव्हा ही शांतता आपोआप अनुभवायला मिळते. तुम्ही किती मिळवलं यापेक्षा तुम्ही किती शांत आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण शांत मनातच स्वामींची कृपादृष्टी कायम असते. म्हणून जीवनामध्ये खूप काही मिळवण्यापेक्षा स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा. भक्त आणि स्वामींचं नातं हे शब्दावर नाही तर अनुभवांवर उभं असतं. आणि हा अनुभव तेव्हाच मिळतो जेव्हा मन पूर्णपणे स्वामींवर विश्वास ठेवायला शिकतं. स्वामींसोबतचं नातं हे कधीही तुटत नाही, पण ते जाणवण्यासाठी मन शांत, विचार दृढ आणि भावना प्रामाणिक असणं आवश्यक असतं. जीवनामध्ये अहंकार हा भक्तीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. आणि तो जितका कमी होतो तितकी स्वामींची कृपा अधिक स्पष्टपणे अनुभवायला मिळते. म्हणून जीवनामध्ये अहंकार कधीच करू नका, कारण अहंकाराचं घर नेहमी खाली असतं. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये काही मिळवलं आणि त्याबद्दल अहंकार केला तर जीवनामध्ये मिळवलेली गोष्ट फार काळ टिकत नाही. स्वामींच्या मार्गावर चालण्यासाठी आयुष्य कठीण बनवायची गरज नाही, तर साधेपणा स्वीकारण्याची गरज आहे. कारण साध्या मनातच मोठी शांतता आणि स्थिरता निर्माण होते. जीवन जितकं साधं ठेवाल तितकंच मन हलकं राहील आणि हलक्या मनात स्वामींचं स्मरण सहजपणे टिकू शकतं. स्वामी भक्तांनो, जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला स्वामींची कृपा अनुभवायला मिळणार आहे. तुम्ही फक्त तुमचं मन निर्मळ, स्वच्छ आणि शांत ठेवा. बघा, तुम्हाला स्वामींची कृपा ही स्पष्टपणे जाणवायला लागेल. भक्ती ही केवळ शब्दांमध्ये व्यक्त करायची गोष्ट नसते, ती आपल्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक भावनात आणि प्रत्येक कृतीत उतरलेली असते. कारण ज्या क्षणी माणूस स्वामी समर्थांचं नाव मनापासून घेतो त्या क्षणी त्याच्या आत एक शांत, स्थिर आणि विश्वासाने भरलेली ऊर्जा निर्माण होते. जी ऊर्जा भक्ताला कोणत्याही परिस्थितीत ढळू देत नाही. स्वामींवरचा विश्वास हा परिस्थितीनुसार बदलणारा नसतो, तो अंतर्मनात खोलवर रुजत असतो. कारण जेव्हा भक्त मनापासून म्हणतो श्री स्वामी समर्थ, तेव्हा भक्त फक्त नाव घेत नाही, तर भक्त स्वतःला त्या दिव्य शक्तीशी जोडत असतो, जी त्याला योग्य दिशेने मार्गदर्शन करत राहते. भक्ताचा खरा जीवनामध्ये असलेला भक्तीचा खरा अर्थ त्याच्या श्रद्धेत असतो. कारण जिथे श्रद्धा असते तिथं शंका टिकत नाही, आणि जिथे शंका नाहीशी होते तिथे मन पूर्णपणे स्थिर होतं, आणि त्या स्थिरतेतच स्वामींची कृपा स्पष्टपणे अनुभवायला मिळते. स्वामींचं स्मरण हे संकटातच करायचं नसतं, तर आनंदात, शांततेत आणि रोजच्या साध्या क्षणांमध्येही करायचं असतं. कारण ज्या क्षणी स्मरण सवय बनतं त्या क्षणी आयुष्य स्वतःच एक साधन बनतं. भक्ती म्हणजे मागणं नाही, भक्ती म्हणजे स्वीकार नाही. कारण जेव्हा मनापासून माणूस स्वीकारतो की जे काही घडत आहे ते योग्य आहे, तेव्हा त्याच्या मनातला ताण कमी होतो आणि एक गाढ शांतता निर्माण होते. स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्ताकडे समान नजरेने पाहतात. पण जो भक्त मनापासून प्रामाणिक असतो, जो आपल्या कृतीत सत्य ठेवतो आणि आपल्या भावनेत नम्रता ठेवतो, त्याला स्वामींची कृपा अधिक स्पष्टपणे जाणवते. भक्ती ही बाहेरून दाखवण्याची गोष्ट नाही, ती आतून अनुभवायची असते. कारण खऱ्या भक्ताला कोणालाही काही सिद्ध करण्याची गरज नसते. त्याच्या डोळ्यांतील शांतता ही त्याच्या वागण्यातला साधेपणा स्वतःचं सर्व काही सांगून जातो. तू किती वेळा प्रार्थना करतोस यापेक्षा तू किती मनापासून प्रार्थना करतोस हे जास्त महत्त्वाचं असतं. कारण शब्दांपेक्षा भावना स्वामींपर्यंत लवकर पोचतात.
म्हणून किती वेळा प्रार्थना करतो यापेक्षा किती मनापासून प्रार्थना करतो हे जास्त महत्त्वाचं असतं. स्वामींची कृपा ही दिसणारी गोष्ट नसते, ती जाणवणारी असते. कारण ती आपल्या प्रत्येक योग्य निर्णयात, प्रत्येक शांत विचारात आणि प्रत्येक प्रामाणिक कृतीत हळूहळू प्रकट होत असते. भक्ताचा मार्ग हा नेहमी सोपा नसतो, पण तो स्पष्ट असतो. कारण त्या मार्गावर चालताना माणूस स्वतःला हरवत नाही, उलट स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखायला लागतो. तू जेव्हा स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतोस तेव्हा तुला प्रत्येक गोष्टीचं उत्तर शोधायची गरज राहत नाही. कारण तुला खात्री असते की योग्य वेळी योग्य मार्ग आपोआप समोर येणार आहे. भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही, तर आपल्या रोजच्या जीवनात सत्य, प्रामाणिकपणा आणि नम्रता ठेवणं आहे. कारण हा आज खरा स्वामींचा मार्ग आहे. तुझ्या मनात जर स्वच्छ भावना असतील तर तुला स्वामींची जवळीक अनुभवायला वेळ लागत नाही. कारण स्वामींना मोठ्या गोष्टी नको असतात, त्यांना फक्त शुद्ध मन हवं असतं. स्वामींचं नाव हे फक्त उच्चार नाही, ती एक शक्ती आहे जी मनाला स्थिर करते, विचारांना दिशा देते आणि आत्म्याला बळ देते. तू जेव्हा स्वामींवर स्वतःला सोपवतो तेव्हा तुला मनातली भीती कमी व्हायला लागते आणि एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. भक्ताचा खरा आनंद हा बाहेरच्या गोष्टींमध्ये नसतो, तो स्वामींच्या स्मरणात आणि त्या स्मरणातून मिळणाऱ्या शांततेत असतो. तू जितका स्वामींचं स्मरण करशील तितकं तुझं मन स्थिर होत जाईल. कारण स्मरण हीच ती गोष्ट आहे जी मनाला भटकण्यापासून थांबवते. स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्ताला एकटं सोडत नाहीत, पण ते जाणवण्यासाठी भक्ताचं मन शांत आणि विश्वासाने भरलेलं असणं आवश्यक असतं. भक्ती ही एक दिवसाची गोष्ट नाही, ती आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे, जिथे माणूस हळूहळू स्वतःला घडवत राहतो. एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुझ्या मनात श्रद्धा आहे, तुझ्या कृतीत प्रामाणिकपणा आहे आणि तुझ्या स्मरणात श्री स्वामी समर्थ आहेत, तर तुझं आयुष्य योग्य मार्गावरच चाललेलं आहे. कारण स्वामींच्या मार्गावर चालणारा कधीच भरकटत नाही. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जेव्हा स्वामींचा मार्ग आपण निवडतो ना, तेव्हा आयुष्यामध्ये जे काही घडतं ते सर्व काही स्वामींच्या कृपेनेच घडत असतं. आपण फक्त जीवनामध्ये आपले प्रामाणिक प्रयत्न करत राहायचे. जीवनामध्ये जेव्हा तुमचे प्रयत्न हे प्रामाणिक असतात तेव्हा आयुष्य नक्कीच तुम्हाला तुमच्या मनानुसार तुम्हाला हवं ते सर्व काही देत असतं. म्हणून स्वामी भक्तांनो, प्रयत्न कधीही निर्मळ ठेवा, चांगले ठेवा. स्वामी भक्तांनो, प्रत्येकाला ऊर्जा देणारा हा संदेश आज तुमच्यापर्यंत पोचला आहे. हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताला याची जाणीव होईल की स्वामी आपल्यासोबत आहेत. जरी या जगामध्ये कोणी आपलं नसलं तरी स्वामी महाराज मात्र आपले आहेत. स्वामी भक्तांनो, जेव्हा आपण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो आणि कुठलंही कार्य सुरू करतो तेव्हा त्या कार्यामध्ये यश नक्की मिळतं. कारण आपण ठेवलेला खरा विश्वास हा स्वामींना खूप आवडलेला असतो आणि स्वामी महाराज आपलं कार्य हे त्यांच्या कृपेने पूर्ण करून घेत असतात. स्वामी भक्तांनो, आपण फक्त निमित्त मात्र आहोत. सर्व काही परमेश्वराचीच कृपा आहे. परमेश्वर सर्व काही चांगलं करतील. आपण फक्त निर्मळ मनाने त्यांच्यावर विश्वास ठेवायचा, त्यांची सेवा करायची आणि सर्व काही त्यांच्यावर सोडून द्यायचं. स्वामी भक्तांनो, आपण कधीही स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही, सर्व काही स्वामींवर सोडायचं. स्वामी जे करतील ते आपल्या भल्यासाठीच असेल हा विचार मनामध्ये ठेवायचा. स्वामी भक्तांनो, आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला असंच सुंदर बनवायचं. स्वामींच्या कृपेने जे हवं आहे ते सर्व काही तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्ही फक्त त्यांचा कधीही विश्वास सोडू नका. त्यांच्यावर असलेला विश्वास जेव्हा आपण सोडतो ना, तेव्हा आपली भक्तीसुद्धा अर्थहीन होऊन जाते. म्हणून विश्वास सोडू नका, श्रद्धा सोडू नका. आयुष्यभर स्वामींची अशी सेवा करत राहा. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने एक दिवस तुम्हाला एवढं काही मिळेल, एवढं भरभरून मिळेल की मागायला सुद्धा काही पुन्हा उरणार नाही. म्हणून तुम्हाला पूर्ततेसाठी, तुमच्या जीवनातील तुमच्या कल्याणासाठी स्वामी महाराज नक्कीच मदत करतील. म्हणून स्वामी भक्तांनो, कधीच स्वामी महाराजांची सेवा करणं सोडू नका. स्वामींच्या कृपेने तुम्हाला शक्य गोष्टीसुद्धा शक्य होतील आणि त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला मिळतील, ज्या गोष्टींची आशा तुम्ही केव्हाच सोडली होती. म्हणून स्वामी भक्तांनो, आजपर्यंत जे घडलं, जे आपल्याला मिळालं, जे काही स्वामींनी दिलं
त्याबाबत आपण कृतज्ञ आहोतच. पण इथून पुढे स्वामी महाराज जे जे देणार आहेत त्याचाही मोकळ्या मनाने आनंदाने स्वीकार करा आणि स्वामी महाराजांना कधीही दुखावू नका. स्वामी भक्तांनो, स्वामी जे देतात त्याचा आनंदाने स्वीकार करा आणि स्वामी महाराजांना कधी नाराज करू नका. कारण स्वामी महाराज जे देतात ते आपल्या कल्याणासाठी देत असतात. म्हणून प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करा. कुठलीही गोष्ट माघारी पाठवू नका. स्वामी भक्तांना आजचा हा सुंदर संदेश ज्या भक्तांच्या कानावर पडलाय त्या भक्तांचं मन नक्कीच शांत झालं असेल. म्हणून स्वामी भक्तांना व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.